नमस्कार, जय विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अन्न, पाणी, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या आपल्या मूलभूत गरजा, पण या सोबतच आता इंटरनेट कनेक्शन असलेला स्मार्टफोन ही सुद्धा माणसाची तितकीच महत्त्वाची मूलभूत गरज झालेली आहे। अगदी काही क्षणात आपल्याला लाखो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या माणसाशी याच फोनच्या माध्यमातून संवाद साधता येतो। पूर्वी परदेशात असलेल्या माणसाशी बोलणं तर लांबच, साधा पत्रव्यवहार करणंही मोठं कठीण काम होतं। मात्र आता जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या आपल्या माणसाला फक्त एका क्लिकवर आपण चक्क पाहू शकतो। त्यामुळे या छोट्याशा यंत्राने जग जवळ आणलेलं आहे हे खरंच आहे। आपल्यापासून दूर असलेल्या माणसाशी तात्काळ संवाद साधणं या हेतूने फोनचा जन्म झाला। साधारण 50 वर्षांपूर्वी एक फोन करणंही कठीण आणि महागडं होतं। त्यानंतर पीसीओ, एसटीडी असे बूथ आले। पुढे घरोघरी लँडलाईन आले। लँडलाईन नंतर वायरलेस फोनचा जन्म झाला आणि त्याचंच छोटं रूप मोबाईलचा आविष्कार झाला। पूर्वी मोबाईलही मोजक्याच माणसांकडे असायचे। अतिश्रीमंत माणसांकडे हे मोबाईल पूर्वी सापडायचे। पण जसजसा काळ पुढे गेला तसतसे हातामध्ये मोबाईल आले। छोटे बडे मोबाईल आपण वापरायचो। त्यानंतर पुढे जात त्याच मोबाईलमध्ये कॅमेरा आला, घड्याळ आलं आणि इतर उपकरणही आली। आणि त्यानंतरच्या काळामध्ये बघता बघता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल नावाचं हे छोटंसं यंत्र आलेलं आहे। आजकाल शाळकरी मुलांसाठी सुद्धा मोबाईल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की कोरोना काळामध्ये सर्व शाळा या ऑनलाईन झाल्या होत्या। त्यामुळे मुलंही तेव्हा ऑनलाईन अभ्यास करायला शिकली होती। त्यामुळे आता शाळेतल्या मुलांकडे मोबाईल असणं सुद्धा फार मोठी गोष्ट नाहीये। याच मोबाईलमध्ये आता फक्त फोन करणं हे कारण राहिलेलं नसून या मोबाईलच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण करू शकतो। आता फक्त फोन करणं हेच त्याचं एक काम नसून फोटो काढणं, व्हिडिओ बनवणं, समाज माध्यमांवर व्यक्त होणं, समाज माध्यमात वेगवेगळ्या पद्धतीने पोस्ट करणं, लिहिणं, अनेक महत्त्वाच्या नोंदी ठेवणं अशी महत्त्वाची कामे यात करता येतात। आणि या मोबाईल फोनशिवाय आपलं आयुष्य अर्धवट होतं आणि या मोबाईल फोनशिवाय आपण राहूच शकत नाही अशी अतिततीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारतातील 95% तरुणांनी इंटरनेट हे त्यांच्यासाठी पाणी, अन्न, शुद्ध हवा आणि निवारा याच्या इतकंच महत्त्वाचं असल्याचं मान्य केलेलं आहे। जसे या मोबाईलने जग जवळ आलेलं आहे तसंच जवळच्यांना तितकंच लांब नेल्याचंही आपण दररोज अनुभवतोय। अभ्यास आणि कामाव्यतिरिक्त साधारण 3 ते 4 तास स्क्रीन टाइम असल्याने निद्रानाश होतोय। दरम्यान सुट्टीच्या दिवशी तर हा स्क्रीन टाइम जवळपास 8 तासांपर्यंत पोहोचतोय हे गांभीर्याने घेण्यासारखं आहे। त्यातही पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत स्क्रीन टाइम जास्त असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। कुठलंही हॉटेल असो किंवा कॉफी शॉप, ज्या ठिकाणी पूर्वी माणसं एकत्र यायची, गप्पा मारायची, एकमेकांचे अनुभव सांगायची, एकमेकांसोबत चांगल्या वाईट गोष्टी शेअर करायची, त्याच ठिकाणी आपण एकत्र जमतो आणि प्रत्येक जण आपापल्या घोळक्यामध्ये एकटं असतो मोबाईल सोबत। कारण याच मोबाईल फोनने जवळची माणसं एकत्र आणली आणि त्याचबरोबर आपल्या जवळ आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांपासून आपल्याला कित्येक मैल लांब केलेलं आहे। तरुणाईमध्ये मोबाईल फोन हा स्टेटस सिम्बॉल झालेला आहे। कुणाचा मोबाईल किती मोठा, किती महाग, ॲपचं वैविध्य यावर तुमच्या गटातलं तुमचं स्थान ठरतं आणि थोडं थांबून यावर विचार करायची गरज आता निर्माण झालेली आहे। कारण मोबाईलवर आपण जे बघतो त्याच पद्धतीने आपले विचार होतात। वाचन,
हे आपल्या संस्कृतीतून निष्ठत चाललेला आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. दिवसभर आपण बाहेर असतो, काही कामानिमित्त, शाळेनिमित्त, कॉलेजनिमित्त, आणि यावेळेस आपण आपल्या आजूबाजूला मोबाईलमध्ये गर्क झालेले अनेक लोक बघतो, किंबहुना आपण स्वतःही अनेक वेळा या मोबाईलमध्ये गर्क असतो. एखादा व्हिडिओ भरपूर वेळा पाहून झाला असेल तरी सुद्धा आपण तो वारंवार बघतो. एखादा फोन हातात घेतला की तुम्ही एका पाठोपाठ एक व्हिडिओ, रील्स बघत जातात, मेसेजेस बघत जातात, या ॲपवरून त्या ॲपवर जातात, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, ईमेल, यूट्यूब असे वेगवेगळे ॲप्स उगीचच बघत बसतात. आपला फोन वापरण्यात भरपूर वेळ जातोय हे लक्षात येऊनही फोन बाजूला ठेवावंसं अनेकांना वाटत नाही, आणि यालाच मोबाईलचं व्यसन जडणं असं आपण म्हणू शकतो. दरम्यान हे अत्यंत घातक आहे. मोबाईलचं व्यसन नक्की का लागलेलं आहे हे शोधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दरम्यान हे व्यसन लागण्यासाठी नक्की काय काय कारणीभूत आहे आजच्या जगामध्ये हे आपण पाहूयात. दरम्यान मोबाईलच्या व्यसनाची कारणं काय आहेत हे आपण बघतो. बऱ्याचदा तरुण पिढी ही हिंसक वेब सिरीज बघण्यामध्ये रस असतो. अश्लील चित्रफित, समाज माध्यमांवर वारंवार व्यक्त होणं आणि त्यावर काय प्रतिक्रिया येत आहेत हे वारंवार बघणं, रील्स बघणं, एकटेपणा, तणाव आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी फोन वापरणं. अनेकांना पाण्याची भीती असते, ज्याला हायड्रोफोबिया असं म्हणतात. काहींना उंचीची भीती वाटते, ज्याला ॲक्रोफोबिया असं म्हणतात. बंद जागांची भीती वाटते, त्याला क्लस्टर फोबिया असं म्हणतात. आणि त्याचप्रमाणे आता नवा फोबिया निर्माण झालेला आहे, तो म्हणजे नोमोफोबिया, म्हणजेच फोन पासून दूर जाण्याची भीती. या नोमोफोबियाची लक्षणं काय आहेत ते आपण पाहूयात. मोबाईल खिशात नसतानाही व्हायब्रेट झाल्याचा भास होणं. रात्री अचानक जाग आल्यावर मोबाईल चाचपून पाहणं. मोबाईल दिसला नाही तर पटकन उठून शोधाशोध करणं. मोबाईल आपल्या दृष्टिक्षेपापलीकडे जाऊ न देणं. मोबाईल वाजला नसला तरीही सारखा मोबाईल पाहणं किंवा मोबाईल वाजलाय असा भास होणं. तर मोबाईलवर आपण अनेक प्रकारची कामं करू शकतो, आणि नोमोफोबिया हा काय असतो हेही आपण पाहिलं. त्यासोबतच आता नवीन गोष्ट आहे ती म्हणजे सेल्फी काढणं. तसं गेल्या 8-10 वर्षांपासून सेल्फी काढणं हे नित्याचंच आहे. काढ सेल्फी आणि टाक सोशल मीडियावर हा सध्याचा तरुणाईचा नित्यनेमाचा टाइमपास आहे. सेल्फी विथ डॉटर, सेल्फी विथ गणपती असे अनेक टॅग असलेले फोटो आपण बघत असतो. सेल्फी पॉइंट, सेल्फी स्टिक, सेल्फी स्टँड यासारख्या उपकरणांनी सध्याच्या तरुणाईला भुरळ पाडली आहे. स्वतःच्याच प्रेमात पडून सतत सेल्फी काढायची ही सवय प्रत्यक्षात सेल्फायटिस हा मानसिक आजार असल्याचं समजतंय. दरम्यान सेल्फीच्या प्रेमात असणारा वयोगट हा साधारण 15 ते 25 हा आहे, आणि मुली या सर्वाधिक सेल्फी वेड्या असल्याचंही दिसलेलं आहे. दरम्यान या रुग्णांपैकी 100 रुग्णांपैकी साधारण 80 रुग्ण ह्या मुलीच असल्याचं समोर आलेलं आहे. समाज माध्यमांवर सातत्याने आपले वेगवेगळे प्रकारचे फोटो अपलोड करणं हा एक विकार आहे. पण हा मानसिक आजार असू शकतो असं अजूनही अनेकांना वाटत नाहीये. मुलगा किंवा मुलगी सतत मोबाईलवर गर्क असतात, त्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष राहत नाही, चित्त थाऱ्यावर राहत नाही. अनेक तक्रारी घेऊन पालक
हॉस्पिटलमध्ये जातात, मानसोपचार तज्ज्ञांशी बोलतात आणि या बोलल्यानंतर अनेकदा सेल्फायटिसची लक्षणं समोर येतात. त्यामुळे प्रमाणाबाहेर सेल्फी काढून समाज माध्यमांवर टाकणं आणि त्यावर काय प्रतिक्रिया येत आहेत हे सातत्यानं चाचपून बघणं हा सुद्धा एक मानसिक आजार आहे. आता आपण हे सगळं बोललो ते वयोवृद्ध माणसांबद्दल किंवा प्रौढांबद्दल. मात्र लहान मुलांमध्ये सुद्धा मोबाईलचं व्यसन तितकंच तीव्र आणि तुलनेने प्रौढांपेक्षा अधिक धोकादायक आहे. सध्याच्या मुलांना लहानपणापासूनच एक सवय लागलेली असते, ते म्हणजे त्यांच्या हातात मोबाईल आल्याशिवाय ते जेवायलाच बसत नाही. कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवणं ही सध्याच्या लहान मुलांची अतिघातक सवय आहे. दरम्यान जी कार्टून्स मुलं फोनवर बघत असतात त्या कार्टूनचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक 2 सेकंदांनी ती चित्रफीत बदलत असते किंवा त्यावरची जी कार्टून्स असतात ती बदलत असतात. आणि ही कार्टून्स प्रत्येक 2 सेकंदांनी बदलल्यामुळे त्यांची नजर स्थिर राहत नाही आणि नजर स्थिर नसल्यामुळे त्यांचा मेंदू स्थिर राहत नाही आणि मेंदू स्थिर नसल्यामुळे त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही किंवा त्यांना कॉन्सन्ट्रेशनची सवय राहत नाही. अर्थात एकाग्रता मुलांमध्ये येत नाही. अर्थात ही सवय लागण्याला पालक सुद्धा तितकेच जबाबदार असतात. लहान असताना जेवत नाही म्हणून पालक त्याला मोबाईल दाखवून जेवण भरवायला सुरुवात करतात आणि इथून पहिली मोबाईलची सवय लागते. दरम्यान जेवत असताना मुलांचं लक्ष जेवणाकडे नसतं, मुलांचं संपूर्ण लक्ष हे त्या मोबाईलकडे असतं. त्यामुळे आपण काय खाल्लेलं आहे, त्याची चव काय आहे, आपण किती खाल्लेलं आहे, हे आपल्याला आवडलंय की नाही आवडलेलं आहे, या सर्व गोष्टींवरनं मुलांचं लक्ष हे विचलित होऊन पूर्णपणे ते त्या मोबाईलकडे लक्ष देतात आणि परिणामी ते अन्न त्यांच्या अंगाला लागत नाही. मग पुढे जसजसे ते मोठे होत जातात तसतशी ही सवय वाढते आणि त्या मुलांना मोबाईलशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. दरम्यान हे मोबाईल जर मुलांकडनं आपण खेचून घेतले तर वस्तूंची आपटाआपट करणं, आरडाओरडा करणं, रडणं असे प्रकार मुलांकडनं सुरू होतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोक्यावर जास्त ताण द्यावा लागत नाही आणि त्यामुळे मुलांची वैचारिक क्षमता ही कमी होऊ लागते. मोबाईलवरील कोणतीही चित्रे, मेसेज, व्हिडिओ पाहून मुले भावनाशून्य होतात. सतत मोबाईल वापरल्याने मणका, कान, डोळे, मेंदूच्या समस्या वाढून मुलांमध्ये नैराश्य येऊ शकतं. मोबाईलच्या स्क्रीनवर सतत राहिल्याने डोळे जळजळणं, कोरडे पडणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि अर्थात त्यांना चष्मा लागू शकतो. दरम्यान सातत्याने बोटांचा वापर कमी होत असल्याने लिखाणाची सवयही कमी होऊन जाते आणि गुणवत्तेवर याचा वाईट परिणाम होतो. दरम्यान आजची लहान मुलं ही उद्याची भावी तरुणाई आहे, जी देशाचं भविष्य घडवणार आहे. मात्र असंच मोबाईलमध्ये जर लहान मुलांना आपण गुंतवलं आणि मोबाईलमध्ये जर त्यांना अडकवलं तर ही भावी पिढी काय करू शकणार आहे हे एका पालकांनी स्वतःलाच विचारणं जास्त महत्त्वाचं आहे. दरम्यान मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे मुलं नवनवीन आजारांना बळी पडत आहेत. फोनचं व्यसन इतकं वाढलेलं आहे की मुले आक्रमक होत आहेत. त्याचबरोबर डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतोय. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लठ्ठपणा आणि टाईप 2चा मधुमेहाचा धोका वाढतोय. आणि जर तुम्हाला मुलांना यापासून वाचवायचं असेल तर सर्वात आधी मुलांशी संभाषण करणं गरजेचं आहे. तुम्ही कामात असता तेव्हा मुलं टीव्ही किंवा फोनमध्ये तुम्ही व्यस्त करून टाकता आणि तुम्ही रिकामे झालात की स्वतः मोबाईलमध्ये घेऊन बसता. त्यामुळे खरं तर मुलांकडून मोबाईल जास्त वापरला जातो. मुलांशी केवळ बोलून समस्या सुटणार नाही तर मुलांसोबत एक चांगला वेळ घालवणं हे तितकंच महत्त्वाचं असतं पालकासाठी. नातं सांभाळताना नवरा बायको एकमेकांना वेळ देतात, पण मुलांना जबाबदारी म्हणून वागवत असताना त्यांना सांभाळून घेणं हे राहून जातं. मुलांना नवीन गोष्टी शिकवा. जर मुलाला नृत्य किंवा चित्रकलेची आवड असेल तर त्याला ते शिकण्यासाठी सांगा. मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन द्या. आणि मुलांचा मोबाईल एकदमच काढून घेण्यापेक्षा मुलांना ते पटणार नाही, त्यामुळे मोबाईल किती वापरायचा याचे काही नियम तुम्ही मुलांना शांतपणे सांगा आणि हळूहळू या सवयीमधून मुलांना मुक्त करा.
पूर्वी ट्रेनमध्ये माणसं पुस्तकात, वर्तमानपत्रात बुडालेली असायची. आता व्हॉट्सअॅपमध्ये गुंतलेली असतात. इयरफोन्स लावल्यावर तर आपण आसपासच्या जगाशी संबंध नसल्यासारखं वावरतो. मोबाईलने आपल्याला लांबच्या माणसांशीही जोडलं हे खरं आहे, पण आसपासच्या माणसांपासून तितकंच तोडलेलं आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे या स्मार्टफोनच्या लाटेत वाहवत जायचं की स्मार्टपणे त्याचा वापर करायचा हे आपण आपलंच ठरवायचं आहे.